जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे. कारण सरकारने शेतीविषयक कामांसाठी आता शेतकऱ्यांना 3 महत्त्वाची कामं करण्यास सांगितलंय. जर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता हवा असेल, पीएम किसान योजनेचा हप्ता हवा असेल किंवा इतर कोणत्याही योजनेचा लाभ तुम्ही घेत असाल, तर लवकरात लवकर ही 3 कामे करून घ्या. कारण सरकारने आता 3 काम करण्याचं बंधनकारक सांगितलं आहे. जे शेतकरी 3 कामं सरकारने सांगितलेल्या अंतिम तारखेपर्यंत पूर्ण करणार नाहीत, त्या शेतकऱ्यांना योजनांचे लाभ मिळणं बंद होणार आहे. कारण आता 1 जानेवारी 2026 पासून महाराष्ट्र सरकार नवीन नियम लागू करत आहे आणि या नियमांमुळे अनेक योजनांचे लाभ बंद होऊ शकतात. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर अशीच अपडेट रोज पाहिजे असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला रोज अपडेट भेटत राहील. आणि फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करून घ्या आणि लाईक करायला विसरू नका. आता योजनांच्या अटी आणि तरतुदी देखील वाढवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आणखीन नवीन नियम देखील लागू करण्याचा विचार सरकार करत आहे. त्यामुळे जर तुम्ही शेतकरी असाल आणि इतर कोणत्याही योजनांचा लाभ तुम्ही घेत असाल तर लक्षपूर्वक ऐका की आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी योजनांमध्ये कोणते बदल केलेत. कारण कृषी मंत्र्यांनी देखील आता 3 काम करा असं शेतकऱ्यांना आवाहन दिलंय. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कोणती 3 कामं तुम्हाला करून घ्यायची आहेत, त्याचबरोबर यासाठी कोणती कागदपत्र लागणार आहेत आणि किती तारखेपर्यंत ही कामं पूर्ण करून घ्यायची आहेत, हे लक्षपूर्वक पहा. कारण सरकारने आता नियम लागू केलेत. त्यामुळे कोणत्याही योजनांचे पैसे जमा होण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना ही महत्त्वाची कामं करावी लागणार आहेत. कर्जमाफीचा विचार देखील सरकार करत आहे. सरकारने कर्जमाफीकडे वाटचाल सुरू केली आहे. समिती नेमण्यात आली असून सरकार पुढील वाटचाल सुरू करत आहे. योजनांच्या नियमांमध्ये देखील बदल झाले आहेत. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला 19 नोव्हेंबर दिवशी पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला होता. परंतु आता पुढचा पीएम किसान योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी तुम्हाला हे महत्त्वाचं काम करून घ्यावं लागणार आहे. आणि हे बंधनकारक करण्यात आलंय. कारण थेट आता शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलंय, जर तुम्ही ही महत्त्वाची कामं पूर्ण केली नाहीत तर योजनांचा हप्ता येणं बंद होणार आहे. म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये जी रक्कम जमा होत आहे ती रक्कम जमा होणार नाही. शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये जे पैसे जमा होतात ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होत गेले आहेत. परंतु 1 जानेवारी 2026 पासून सर्व सरकारी योजनांच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. मग त्यामध्ये आता शेतकऱ्यांना देखील या बदलांना सामोरं जावं लागणार आहे. मग आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता असेल, पीएम किसान योजनेचा हप्ता असू देत किंवा पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार असू देत, तरी देखील तुम्हाला या नियमांचं पालन करावं लागणार आहे. कोणत्या अटी आणि तरतुदी बदलल्या आहेत हे देखील जाणून घ्या आणि महत्त्वाची कामं सरकारने सांगितलेल्या अंतिम तारखेपर्यंत पूर्ण करून घ्या. नाहीतर आत्तापर्यंत तुमच्या खात्यामध्ये जसे हप्ते जमा झाले त्या हप्त्यांपासून तुम्हाला वंचित राहावं लागू शकतं. कारण सरकारने सांगितलं की ज्या शेतकऱ्यांकडे पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे अशा शेतकऱ्यांना देखील आम्ही आणखीन अनुदान देऊ असं देखील सांगण्यात आलं आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता नुकसान भरपाई मिळाली असेल, परंतु ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळाली नाही किंवा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे मिळाले नसतील किंवा पीक विम्याचे पैसे मिळाले नसतील, तर त्या शेतकऱ्यांसाठी देखील कृषी मंत्र्यांनी एक महत्त्वाची सूचना दिली आहे. लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सर्व पैसे जमा होण्यासाठी सरकार डिजिटल प्रणालीचा अवलंब करत आहे आणि त्या प्रणालीद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का नाही हे देखील सरकारकडून पडताळले जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकरी असे आहेत की त्यांनी शेतकरी योजनांचे एका वेळी अनेक लाभ घेतलेले आहेत व असे देखील शेतकरी आहेत की त्यांनी एका 7/12वरती किंवा एका जमिनीच्या दस्तऐवजावरती भरपूर लाभ घेतले आहेत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांचा हप्ता आता थेट बंद होणार आहे. या शेतकऱ्यांना आता थेट अपात्र ठरवण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. सरकारने जेव्हा शेतकऱ्यांची पडताळणी केली तेव्हा अनेक शेतकऱ्यांनी गैरव्यवहार केल्याचं सरकारच्या लक्षात आलंय. त्यामुळे सरकारने पुन्हा आता शेतकऱ्यांकडून 3 कागदपत्र मागवण्याचा विचार केला. शेतकरी मित्रांनो, आता सर्व नमो शेतकरी योजनेचे लाभ असू देत किंवा पीएम किसान योजनेचे लाभ असू देत, या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महत्त्वाची कामं करण्यास सांगितलं आहे. कारण आता अनेक शेतकऱ्यांनी एका रेशन कार्डवरती अनेक योजनांचे लाभ घेतले आहेत आणि हा प्रकार जेव्हा लक्षात आल्यावरती सरकारने पडताळणी केली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड असेल किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सरकारकडून आता महत्त्वाच्या तपासणीला सामोरं जावं लागणार आहे.
शेतकरी मित्रांनो, तुम्ही एकाच रेशन कार्डवरती एकच लाभ घेतलेला असेल तर त्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. कारण नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबरोबरच PM किसान योजनेचा हप्ता देखील आता वाढवण्याचा विचार सरकार करत आहे. 1 जानेवारी 2026 पासून रेशन कार्डवरती नवीन योजना देखील चालू होणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तसेच सामान्य नागरिकांना देखील 3,000 रुपयांची रोख रक्कम देण्याचा विचार सरकारने केला आहे. त्यामध्ये शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडे फार्मर आयडी असेल तर तुम्हाला या योजनेमध्ये आणखीन सवलत देखील मिळू शकते. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असू देत, त्यासाठी देखील तुम्हाला ही 3 कामं करणं बंधनकारक आहे. त्याचबरोबर तुम्हाला आतापर्यंत ज्या कोणत्या योजनेचे लाभ मिळतात त्या योजनेचे लाभ देखील अखंडितपणे जमा होण्यासाठी देखील ही 3 कामं करून घेणं गरजेचं ठरणार आहे. कारण इथून पुढे हप्ता जमा होण्यासाठी सरकारने ही अट सर्रास लावली आहे. नियमांमध्ये बदल झाले आहेत आणि बँकांच्या नियमांमध्ये देखील बदल झाल्याचं पाहायला मिळतंय. अनेक बँकांनी देखील मिनिमम बॅलन्सची अट लावली आहे किंवा काही बँकांनी देखील आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्यासाठी किंवा PM किसान योजनेचा हप्ता जमा होण्यासाठी बँका रद्द केलेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक पहा की कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना कोणत्या सूचना दिल्या आहेत. कारण कृषी मंत्र्यांनी स्वतः शेतकऱ्यांना सांगितलंय की जर तुमच्याकडे फार्मर आयडी असेल, त्याचबरोबर तुमच्याकडे आधार कार्ड असेल, रेशन कार्ड असेल तर ही 3 कामं अंतिम तारखेपर्यंत पूर्ण करून घ्या. शेतकरी मित्रांनो, आता 1 जानेवारी 2026 पासून ज्या बँका नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी रद्द करण्यात आलेल्या आहेत, त्या बँक कार्डमध्ये तुमचं खातं असेल तर तिथे देखील तुम्हाला ही 3 कामं करून घेतल्यानंतर या योजनेचे पैसे वेळेवर मिळणार आहेत. तुमचे पैसे जमा होण्यामध्ये कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होऊ देत आणि शेतकऱ्यांना कोणत्याही आर्थिक संकटाला सामोरं जावं लागू नये, त्यामुळे शेतकऱ्यांना आधी सूचना दिल्या आहेत. आर्थिक सहाय्य देण्यासाठी सरकार या योजना चालू करत असतं. त्यामुळे सरकारने पात्र शेतकऱ्यांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून पात्र शेतकऱ्यांना आधी सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर या तपासणीद्वारे जे शेतकरी अपात्र ठरलेत अशा शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाहीये. त्यामुळे अपात्र शेतकऱ्यांची यादी देखील 1 जानेवारी 2026 नंतर वेबसाईटवरती जाहीर होणार असल्याचं कृषी मंत्र्यांनी सांगितलंय. महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्र्यांनी आवाहन केलं, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी दिली आहे. जे शेतकरी 3 कामं वेळेत पूर्ण करणार आहेत त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता तर मिळणारच आहे, त्याचबरोबर PM किसान योजनेचे पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतील आणि शेतकऱ्यांना पीक विमा, कर्जमाफी यासारखे अनेक लाभ देखील मिळणार आहेत. परंतु शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला आणखी नवीन योजनेचा लाभ देणार असल्याचं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे. कारण 2026 मध्ये महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देऊन महाराष्ट्रातील शेतकरी भक्कम बनवण्याकडे सरकारने भर दिला आहे. आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी देखील भारतीय शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी निधी वितरित केला आहे. महाराष्ट्र सरकारला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी निधी दिल्याचं सांगितलं. त्यामुळे इथून पुढे 2026ला महाराष्ट्रातील सर्व शेतकरी आर्थिकदृष्ट्या सबल असणार आहे. त्यासाठी सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतल्याचं जाहीर केलं. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला महत्त्वाची कामं पूर्ण करून घ्यायची आहेत. सर्वात महत्त्वाचं काम हे असणार आहे की जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर ते आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक आहे का हे एकदा चेक करा. जर तुमचं आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक नसेल तर शेतकरी मित्रांनो, तुमचं आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक करून घ्या. त्यानंतर दुसरं काम तुम्हाला करून घ्यायचं आहे ते म्हणजे तुमचं रेशन कार्ड. जर तुमचं रेशन कार्ड जर पिवळं किंवा केशरी असेल आणि तुम्हाला लाभ मिळत असतील परंतु तुमचं रेशन कार्ड हे बायोमेट्रिक केलं नसेल तर ते एकदा चेक करून घ्या. त्यानंतर तिसरी गोष्ट अशी आहे की शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडे फार्मर आयडी असेल तर तुम्हाला सरकारकडून मिळणाऱ्या लाभार्थ्यांचा फायदा हा मिळणारच आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, जर तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला लाभ मिळण्यापासून वंचित राहावं लागू शकतं. त्यामुळे तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी आहे का याची देखील तपासणी सरकार करू शकतं. त्यामुळे उत्पन्नाचा दाखला देखील तुमच्याकडून मागवला जाऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही कागदपत्र व्यवस्थित तयार करून ठेवायची आहेत, कारण सरकार कधीही तपासणी करू शकतं आणि त्यावेळी तुमचे अर्ज हे बाद करू शकतात. त्यामुळे तुम्हाला अपात्रात देखील ठरवण्यात येऊ शकतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे. कारण सरकारने शेतीविषयक कामांसाठी आता शेतकऱ्यांना 3 महत्त्वाची कामं करण्यास सांगितलंय.
जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता हवा असेल, पीएम किसान योजनेचा हप्ता हवा असेल किंवा इतर कोणत्याही योजनेचा लाभ तुम्ही घेत असाल तर लवकरात लवकर ही 3 कामे करून घ्या. कारण सरकारने आता 3 काम करण्याचं बंधनकारक सांगितलं आहे. जे शेतकरी 3 कामं सरकारने सांगितलेल्या अंतिम तारखेपर्यंत पूर्ण करणार नाहीत त्या शेतकऱ्यांना योजनांचे लाभ मिळणं बंद होणार आहे. कारण आता 1 जानेवारी 2026 पासून महाराष्ट्र सरकार नवीन नियम लागू करत आहे आणि या नियमांमुळे अनेक योजनांचे लाभ बंद होऊ शकतात. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर अशीच अपडेट रोज पाहिजे असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला रोज अपडेट भेटत राहील. आणि फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करून घ्या आणि लाईक करायला विसरू नका. आता योजनांच्या अटी आणि तरतुदी देखील वाढवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आणखीन नवीन नियम देखील लागू करण्याचा विचार सरकार करत आहे. त्यामुळे जर तुम्ही शेतकरी असाल आणि इतर कोणत्याही योजनांचा लाभ तुम्ही घेत असाल तर लक्षपूर्वक ऐका की आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी योजनांमध्ये कोणते बदल केले.